नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर कानाला काय झाले माझ्या काय माहिती, कान खूप दुखतोय। तर आता परी पण आली स्कूलमधून आणि मी दुपारच्या वेळेला ब्लॉग स्टार्ट केलाय। आता वाजलेले आहेत 1 आणि परीला द्यायचं आहे मला वॉटरमेलन ज्यूस करून। तर तिची फरमाईश आहे, मम्मी मला वॉटरमेलन ज्यूस करून दे। तर तिच्यासाठी ते करून देणार आहे मी आता। चला मग मी कसं बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते। आता परीसाठी मी ज्यूस बनवते। त्यासाठी मी कलिंगड अर्ध ठेवलेला आहे, तिला आवडतो ज्यूस म्हणून। अर्ध काल खाल्लं आम्ही आणि आता त्याचा थोडासा ज्यूस बनवणार आहे। तर आता कलिंगडाचे ना असे बारीक बारीक काप केलेत मी आणि आता मिक्सरमध्ये मी छोट्या भांड्यामध्ये छान याचा ज्यूस करून घेणार आहे। तर आता इथं वॉटरमेलन ज्यूस मी तयार केलाय, पूर्ण ग्लासभर झालाय आणि खूप छान दिसतोय। तर आता परीला टेस्ट करायला देणार आहे कसं झालंय। कसं झालंय परी, कसं आहे? छान झालं ना? मला देणार चिट्टर? तर कसं वाटली तुम्हाला वॉटरमेलन ज्यूसची रेसिपी? एकदम साधी आणि सिंपल आहे आणि आता उन्हाळ्यासाठी तर आहे ना खूप छान आहे। त्यासाठी असं बनवत असते मी ज्यूस, ॲपल ज्यूस किंवा असं वॉटरमेलन ज्यूस असे बनवत राहते। तर आज वॉटरमेलन ज्यूस बनवला आहे आणि हा खूप छान असतो, हेल्दी असतो आपल्या शरीरासाठी। त्यामुळे फ्रूट उन्हाळ्यामध्ये खूप जास्त खाल्ले पाहिजेत, उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पण पिलं पाहिजे, है की नाही? तर परी आली आत्ताच स्कूलमधून आणि येता स्कूलमधून फॅन घेऊन आली आहे ना परी? तर आहे ना आम्ही गुढीपाडव्यानिमित्त फॅन मागवला होता आणि काल यायचा होता गुढीपाडव्यानिमित्त पण आलाच नाहीये। आज गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आलेला आहे फॅन। तर हा फॅन आम्ही बजाजचा मागवलाय, मला दाखवते मी। कारण आता गरमी खूप होतीये आणि हा फॅन वरचा फॅन आहे ना हा जरा खराब झालाय, चालतच नाही, इतका स्लो चालतोय, अजिबात सुद्धा हवा लागत नाही त्याची। म्हणून मग म्हटलं की चला आता फॅनच घेऊन टाकूया, खूप दिवस झालं फॅन घ्यायचा होता। तर हा बजाजचा घेतलेला आहे आणि खोलल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते। बजाजचा फॅन आहे ना खूप दिवस टिकतो। हा फॅन आहे ना आमचा जवळजवळ मला वाटते 14 वर्ष झाले ह्या फॅनला, कसलंच काहीच करावं लागलं नाही तरी सुद्धा इतका छान चाललाय। आता सुद्धा चालतोय पण थोडी त्याचं स्लो झालाय तो, मग म्हणून म्हटलं हा होईल बेडरूममध्ये आणि हा होईल हॉलमध्ये, म्हणून मग हा फॅन घेतलाय। चला आता मी खोलल्यानंतर दाखवते तुम्हाला। आणि आम्ही हा फॅन ऑनलाईन घेतलेला आहे, छान भेटतो ऑनलाईन पण, त्याच्यामुळे म्हटलं आपण ऑनलाईनच मागवूया। चला आता खोलते मी। हॉलमधला जो जुना फॅन होता ना तो काढला आणि त्याला पाहू शकताय तुम्ही किती सारी धूळ जमा झालेली आहे। मी महिन्याला फॅन क्लीन करते पण तरीसुद्धा फॅनवरती इतकी सारी धूळ जमा झालेली आहे। आपण किती जरी स्वच्छ ठेवलं ना तरी घरामध्ये इतकी सारी धूळ येत असते, ते मला आज समजलं। इतकं मी क्लीन करून सुद्धा इतकी धूळ, आता हे सगळं क्लीन करून घेते। आता मी हे सगळं क्लीन करायला घेतलाय फॅन, कारण आहे ना फॅनवरती खरंच खूप धूळ होती। तर म्हटलं नुसतं कापडाने जर आपण पुसून घेतलं ना तर अजिबात निघणार नाही आहे, एकदम डीप क्लीन होणार नाही। त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन
एका कापडाच्या मदतीने ना असं फॅन पुसून घेते, म्हणजे स्वच्छ पण निघेल सगळं आणि सगळी जी काही घाण असेल ना ती सगळी निघून जाईल. खूप खराब झाला होता वरच्या दिशेने फॅन, आपल्याला वरच्या साईडनं दिसत नाही, आपण फक्त खालच्या साईडनं असं क्लीन करतो जेवढा हात पुरेल तेवढंच, पण वरच्या साईडनं तुम्ही पाहू शकता इतकं खराब झालं होतं. मलाच पाहून ते विचित्र वाटत होतं, पण बरं झालं ते एकदाचं फॅन निघाला आणि त्याची साफसफाई पण मला व्यवस्थित अशी करता आली. तर म्हटलं आपण एकदम सगळी आता डीप क्लिनिंगच करायची फॅनची, म्हणून मग मी असं पुसून घेत होते कापडाने आणि पाण्यानेच पुसत होते, जेणेकरून थोडंसं हवेला ठेवला की फॅन सुकला पण जाईल. कारण हा फॅन आता बेडरूममध्ये लावायचा होता. बेडरूममध्ये फॅन हो नव्हता, बेडरूममध्ये फॅन फक्त छोटासा जो फॅन असतो ना टेबल फॅन, तो होता माझ्याकडे, पण तो पण खराब झालेला आहे. म्हणून मग म्हटलं की अजून एक फॅन पाहिजेच आता, कारण आता गरमी स्टार्ट झालेली आहे आणि गरमी खूप होते इकडं. पुण्यात गरमी खूप आहे, म्हणून मग फॅन लागतोच. तर फॅन घेतलेला आहे आणि आम्ही बजाजचाच फॅन घेतला आहे. हा सुद्धा बजाजचाच फॅन आहे आणि ह्या फॅनला झाले 14 वर्ष. जसं मी मगाशी सांगितलं तसं 14 वर्षाचा फॅन आहे, पण कुठेही याला काहीही झालेलं नाही आहे आणि त्याचा कसलाच पार्ट आम्ही अजून बदललेला नाही. इतका छान फॅन राहिलेला आहे, त्याचा आवाजसुद्धा येत नाही, काही नाही, इतका भारी फॅन लागला आहे. त्याच्यामुळे म्हटलं की आपण बजाजचाच फॅन घ्यावा, म्हणून मग हा ब्राऊन कलरचा फॅन आहे आणि आत्ता मागवलेला व्हाईट कलरचा आहे. बघूया आता व्हाईट कलर किती मळ खातोय, किती काय होतंय ते समजेलच. घेतला आहे तर खरं, पण आता टेन्शन आलं आहे की व्हाईट कलर म्हटल्यावरती खूपच खराब होणार. पण आता त्याला सारखं स्वच्छ करावे लागणार आहे. त्यानिमित्ताने स्वच्छता पण होते आणि काम पण होते. तर इतकी घाण निघत होती ना फॅनमध्ये, पाणीसुद्धा पाहू शकताय तुम्ही किती काळं झालेलं आहे, कारण फॅनच तितका खराब झाला होता. घरामध्ये जर पुसलं असतं ना, म्हणजे हॉलमध्ये, हॉलची फरशी एकतर पांढरी फेक आहे आणि म्हटलं की हॉलमध्ये जर पुसत राहिलं ना तर अजूनच हॉल घाण होणार, म्हणजे फरशी खराब होणार. म्हणून मग मी गॅलरीमध्ये फॅन घेऊन आली आणि गॅलरीमध्ये बसूनच क्लीन करते, म्हणजे गॅलरीमध्ये पडलं तरी तिथं इतकं जास्त डाग दिसून येत नाही, कारण ती चॉकलेटी कलरची फरशी आहे म्हणून. आणि व्हाईट कलरला काहीही मळ खपत नाही. कधी कधी वाटतं ना, पहिल्या जुन्या काळातल्या ज्या फरशा होत्या ना बघा, त्या काळ्या कडाप्पासारख्या, त्या कधी कधी तरी परवडतात. नाही तर मग आपलं जे साधं सिंपल घर असतं सारवणाचं, कधी कधी वाटतं ते तसं असावं, हे पांढरी फरशी नको. पण आजकाल आता काय पांढऱ्या फरशीचाच ट्रेंड आहे, आजकाल फरशीच आपण वापरतो घरामध्ये. तर असो, चालायचंच ते. तर आता तुमच्याशी बोलता बोलता फॅन पण क्लीन करत आणलेला आहे मी आणि मला वॉशिंग मशीनसुद्धा क्लीन करायची आहे, कारण काय झालं आहे ना की पाणी बोरचं असल्यामुळे ना खूप खार चढतो आहे आणि त्याच्यामुळे वॉशिंग मशीन अशी खार जाडल्यासारखी झालेली आहे. तर आहे ना कोणतं लिक्विड वापरावं हेच मला समजत नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठी कोणत्या लिक्विडने चांगली वॉशिंग मशीन निघेल, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तशा प्रकारे मी वॉशिंग मशीन क्लीन करेल आतल्या साईडनं, म्हणजे मशीन पण चांगली राहील आणि खराब पण लवकर होणार नाही. तर आता हे फॅनला वरती आपण जे टोपण लावतो ना छोटे छोटे, तर ते पण आता म्हटलं पुसण्यापेक्षा डिरेक्टली धुवूनच घ्यावं, म्हणून मग मी हे धुवून घेते. आणि मला ना भरपूर दिवस झालं कमेंट येतात की ताई तुझं पेमेंट झालं आहे की नाही, ताई तुझं वॉश टाईम भरला आहे की नाही, वॉश टाईम कंप्लीट झाला का, ते आम्हाला सांग एखाद्या ब्लॉगमध्ये, किंवा झालं का नाही तुझं पेमेंट हे पण सांग. तर मी नक्की सांगेन एखाद्या दिवशी, एखादा ब्लॉग करून नक्की सांगेन, पण इतक्यात लवकर नाही आहे, कारण आता सध्या बाकीची भरपूर सारी कामे पेंडिंग पण आहेत आणि भरपूर सारे ब्लॉग पण पेंडिंग आहे. ते पहिले देणे मला तुम्हाला म्हणजे द्यावं लागणार पहिले, आणि त्याच्यानंतर मग मी एखाद्या दिवशी नक्की बनवेन की माझं यूट्यूबचं पेमेंट आणि कसं काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगेन. तर आता पाणी पाहू शकताय तुम्ही किती खराब झाले. आणि तुम्हाला मी एक सांगते, कधीही आपण जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो ना, तेव्हा दुसऱ्यावर डिपेंड राहून कधीच आपण यूट्यूब चॅनल चालू करायचं नाही. कारण आहे ना, आपल्याला वाटतं की हा आपल्याला मदत करेल, तो आपल्याला मदत करेल, पण खरं सांगू का, कोणीच मदत करत नाही. फक्त आपल्याला स्वतःला मेहनत करावी लागते आणि मेहनत पण अशी करावी लागते ना, जीवतोड मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय ना काही सक्सेस होत नाही. त्याच्यामुळे ना आपल्या स्वतःच्या जीवावरच आपलं चॅनल पुढे न्यावं लागतं. कोणीही मदत करत नाही. आपण कितीही कोणाला मेसेजेस टाकले ना, ताई मला सपोर्ट करा किंवा ताई सबस्क्राईब करा, आता ते त्यांचा प्रश्न आला, सबस्क्राईब करायचे आहे की नाही करायचे हा त्यांचा प्रश्न आला आहे. पण आपण मेसेज टाकला ना की मेसेज डायरेक्ट डिलीट पण करतात किंवा मग रिप्लायसुद्धा देत नाहीत जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते. आणि त्यामुळं मग नंतर ना आपलं मन उदास होतं. पण आपण उदास अजिबात होऊन जायचं नाही. आपलं काम आपण सतत जर चालू ठेवलं ना, तर आपला चॅनल नक्की एक दिवशी ग्रो होतो आणि खरंच याचा अनुभव आहे मला.
तर आता मी तुम्हाला दाखवते सिलिंग फॅनला. सिलिंग फॅन पण लावलाय, आता सध्या चालू आहे तो. परी बटन बंद कर ग, आपण दाखवूया हाय फॅन. घसा माझा थोडासा होतोय. तर हा फॅन आम्ही घेतलेला आहे आणि व्हाईट कलरचा आहे हा फॅन. आणि सिलिंगला लावल्यानंतरच मी तुम्हाला दाखवावं म्हटलं. तर कसा आहे नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. मला तर आवडला, कारण बजाजची कंपनी खूप छान आहे आणि खूप दिवस टिकतो म्हणून हा मागवला. हॉलमधला फॅन बेडरूममध्ये लावल्यानंतर खूप सारी धूळ इकडे तिकडे पसरली होती. आणि ड्रेसिंग टेबल मी जरा बाजूला घेतला होता, म्हणून ड्रेसिंग टेबलच्या कोपऱ्यात पाहू शकताय तुम्ही किती धूळ साचलेली आहे. रोज पण क्लीन करते, पण तरीसुद्धा कोपऱ्यामध्ये घाण राहते. तर ती सगळी घाण मी काढलेली आहे. तर मी थोडा वेळ झोपले होते. मला वाटते अर्धा पाऊण तास झोपले असेल मी, कारण माझं डोकं खूप जड झालं होतं. काही सुचतच नव्हतं, डोकं इतकं दुखत होतं. मग झोपल्यानंतर थोडं नॉर्मली बरं वाटतंय. पोळी काय खाल्ली नाही अजून मी. तर म्हटलं आता चहा प्यावावं, पण दूध संपलं होतं. मग दूध घेऊन आले आणि नंतर आता मी चहा ठेवते. छान असा आल्याचा चहा बनवणार आहे आज मी. एकदम कडक चहा बनवणार आहे. आणि बटर पण आणले तिथे पाहू शकतो. तर हे जिरा बटर आहे. बटाटे चिवडा उपवासासाठी. आणि ही केळी आणली आहे, कारण लागती केळी. जप वगैरे किंवा अभिषेक वगैरे करायचं म्हटलं ना की दही केळी लागतं, त्यामुळे ते घेऊन आलेत. आणि आता चहा ठेवते कडक कडक आणि चहा पितो आम्ही. तुम्ही पण या चहा प्यायला. बाहेर वातावरण पण छान झाले, मी दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण. तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालंय. मी बॅक कॅमेराने दाखवते. बाहेर वातावरण मस्त झाले आणि माझा मनी प्लांट पाहू शकता पूर्ण वाढलाय इकडपर्यंत. पा तर मस्त असा चहा उकळतोय आल्याचा, एकदम कडक. आणि आता चहा उकळलाय छान. इकडं दूध पण छान तापले. तर आता चहा पिणार आहे, त्यानंतर बोलते मग तुमच्याशी. दुपारी फॅन बसवून झाल्याच्या नंतर ना मी थोडा वेळ झोपले होते, कारण माझं डोकं खूप दुखत होतं. आणि मी झोप काढली तरीसुद्धा माझं डोकं दुखायचं राहतच नव्हतं. शेवटी परी म्हटली की मम्मी मी तुझ्या केसाची चंपी करून देते, तेल लावते, म्हणजे तुझं डोकं दुखायचं राहील. तर ती असं देत असते मधून अधून माझ्या डोक्याला तेल लावून डोक्याची चंपी करत असते. आणि तिचा हात लागल्यानंतर आहे ना काय माहिती माझं डोकं दुखायचं राहतं. खूप छान प्रकारे अशी चंपी करते ती. आणि मस्त वाटतं नाजूक नाजूक हातांनी आपल्या केसांची चंपी केल्यानंतर. कारण जशी आपली आई आपल्या केसांना तेल लावते किंवा मालिश करते ना, तसं परी एकदम आईसारखीच असं माझ्या केसांना मालिश करत होती. एकदम असं केसांना चंपी करत होती. खूप छान वाटत होतं, रिलॅक्स वाटत होतं. आणि जरी काही आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू असतात, खूप सारं टेन्शन असतं, आपण खूप एखाद्या वेळेस ना एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं की त्या गोष्टीचा विचार आपण दिवसभर करत राहतो. आणि तो विचार दिवसभर डोक्यात की असला ना की आपलं डोकंसुद्धा दुखायला लागतं. आपण पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त विचार करत नाही, पण जेव्हा एखादी निगेटिव्ह गोष्ट घडते ना त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये खूप सारं खळबळ उडालेली असते आणि खूप सारं डोक्यामध्ये गोंधळ उडालेला असतो. त्याच्यामुळे आपलं डोकं पण आहे ना खूप दुखायला लागतं, कारण आपण विचारच तेवढा करतो. मला असं वाटतं की आपण आहे ना असल्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्यावं आणि ज्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्याच घ्याव्या. आणि ज्या काही खराब गोष्टी आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडेच लक्ष देऊन आपलं आयुष्य पुढे जगत राहावं असं मला वाटतं. कारण आहे ना आपण जर सतत असा विचार करत बसलो तर आपल्या शरीराला आणि हेल्थलासुद्धा खूप सारा प्रॉब्लेम होतो. आणि माझं आता सध्या तसंच आहे. माझ्या डोक्यात आहे ना खरंच खूप विचार चालू असतात. आता सध्या तर खूप विचार आहेत, खूप टेन्शन आहे.
आणि प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत राहते आणि खूप सारखं डोकं दुखत असतं माझं आणि सारखं काही ना काही पण दुखत असतं. एकही दिवस असं जात नाही की माझं दुखत नाही. काही ना काहीतरी दुखतच असतं. पण तरीसुद्धा त्यातून रोज आहे असं दिवस चालूच आहे आणि तसंच पुढे मी दिवस ढकलत आहे. तर परीने खूप छान प्रकारे अशी माझी चंपी करून दिलेली आहे आणि खूप छान वाटलं मला. तर आज आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळे परी म्हटली मम्मी मी स्वामी महाराजांची ड्रॉइंग काढते आणि खरंच ती खूप ड्रॉइंग छान काढते. प्रत्येक प्रकारच्या ड्रॉइंग तिने काढलेल्या आहेत आणि काही ड्रॉइंग मी तुमच्यासोबत शेअर पण केलेल्या आहेत. तर तिने ना आज स्वामी महाराजांची खरंच खूप छान आखीव रेखीव अशी ड्रॉइंग काढली होती आणि तिचा हात आहे ना खूप छान चालतो असं ड्रॉइंग काढायला. तर तुम्ही तर पाहू शकताय. जर मी फोटो दाखवला असता तर तुम्हाला वाटलं असतं तिने ड्रॉइंग नाही काढली, पण मी शूटिंग घेतली आहे ती ड्रॉइंग काढताना. तुम्ही पाहू शकता एकदम स्वामी महाराज आपल्या समोर बसलेत अशीच ड्रॉइंग काढलेली आहे आणि खूप छान दिसते ड्रॉइंग. स्वामींची ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला समोरून दाखवते. असं वाटते साक्षात स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत आणि स्वामी आपल्याशी बोलत आहेत आणि तुम्ही पाहू शकताय माझ्या पारोने किती छान काढलेली आहे ड्रॉइंग. तिच्या नाजूक हाताने ही ड्रॉइंग काढली आहे. तर तिच्यासाठी ना नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि लाईक पण नक्की करा आणि भरपूर सारे शेअर करा. तर कशी वाटली ड्रॉइंग हे पण कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. वाटतायत की नाही साक्षात समोर बसलेत स्वामी? मला तर वाटतायत, कारण इतकीच छान काढली होती ना तिने आज आणि आजचा दिवस बनला असं मला वाटतंय माझा, कारण तिने खूप छान ड्रॉइंग काढलेली आहे आणि ती किती खुश आहे तुम्हाला दिसत असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल. बाय बाय.